तर इकडे वर्धा हिंगणघाट मार्गावरती ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालेला आणि अपघातामध्ये बसमधील 14 प्रवासी जखमी झालेले आहेत। जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयामध्ये दाखल केलं तर बसमधील 13ही प्रवाशांची प्रकृती सध्या गंभीर आहे। पेट्रोल पंपावरून निघालेल्या ट्रकने अचानक भरधाव येणाऱ्या एसटी बसला धडक दिली आणि अपघात होताच या ट्रकचा चालक आता पसार झाला आहे। वर्ध्यावरून हिंगणघाटला निघालेल्या बसला धोत्रा चौरस्ता येथे अपघात झालेला आहे। हा जो अपघात जो आहे तो ट्रक आणि बस मध्ये झालेला आहे आणि या अपघातात 14 जे प्रवासी आहेत ते गंभीररित्या जखमी झाले आहे आणि त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहे। विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावरून ट्रक जो आहे तो डिझेल भरून बाहेर पडलेला होता आणि त्याच सुमारास वर्ध्यावरून ही जी बस आहे ते हिंगणघाटला जात असताना हा अपघात झालेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या बसचा जो समोरचा जो भाग आहे तो कसा चेंदामेंदा झालेला आहे आणि त्यामुळे जो चालक जो आहे तो गंभीररित्या जखमी झाल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता या बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलंच आहे, मात्र हा जो ट्रक आहे या ट्रकचं सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपल्या सोबत ठाणेदार आहेत, यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे। तर कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे? हा 11 वाजून 20 मिनिटं 34 मिनिटाला हा अपघात झालेला आहे। हा जो ट्रक आहे तो पेट्रोल पंपावरून बाहेर येत असताना त्याने पाठीमागे पुढे न पाहता रोडवर गाडी आणल्यामुळे बसची आणि धडक झालेली आहे। त्याच्यामध्ये जखमींना आम्ही दवाखान्यात पाठवलेला आहे। उपचार वगैरे चालू आहे, बाकीचा अजून तपास पुढे चालू आहे। तर कशा पद्धतीने हा अपघात झाला असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती? प्राथमिक दिसते की हा पेट्रोल भरून येत होता, त्यांनी मागे पुढे नाही पाहिले ट्रकने, त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे। यातला ट्रक चालकाला ताब्यात घेतलाय काही? नाही, ट्रक तो घेतोय आम्ही, तो लोकांच्या भीतीने ट्रक चालक हा कुठेतरी निघून गेलेला आहे, पण आम्ही घेतो त्याला ताब्यात, शोध घेतो आम्ही। नक्कीच जे ट्रक चालक आहे तो फरार असला तरी त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, धोत्रा चौरस्ता, वर्धा।